रसिक श्रोते हो, ओम नमः शिवाय. श्रावण मासानिमित्त आपण शिवलीलामृत या ग्रंथाचे श्रवण करत आहोत. आज आपण 5वा अध्याय ऐकणार आहोत. यामध्ये आहे प्रदोष व्रताचा महिमा विशद केलेला आहे. ऐकूया. मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात असे म्हणून सूत शौनक आदी ऋषींना शिवमहिमा दाखविणारी एक कथा सांगू लागले. फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो पराक्रमी होता, धर्मशील होता, परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र कधी करीत नसे. त्यामुळे एकदा काय झाले, शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला. दोघांमध्ये 7 दिवस घनघोर युद्ध झाले. शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला. शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला. सत्यरथ राजाची राणी गरोदर होती. तिचे दिवस भरले होते, पण शत्रू नगरात शिरताच ती एकटीच चोर वाटेने रानात पळून गेली. सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते. श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती. सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पळत होती. राणी दिसायला सुंदर होती, पण देवाची गती गहन आहे. जिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे, ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानात येऊन पडली होती. सर्वत्र भटक भटक भटकून शेवटी एका वृक्षाखाली दमून बसली. त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. जिचा शब्द तळहातावर झेलण्यासाठी 100 दासी मागे पुढे असत, त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायला सुद्धा कुणी नव्हते. ती राणी इंदुमती तेथे जमिनीवर गडबडा लोळत पाण्यासाठी मोठमोठ्याने टाहो फोडत होती, पण ऐकणार कोण. थोड्या वेळात ती त्या झाडाखालीच प्रसूत झाली. तिला एक सुंदर मुलगा झाला, पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती. त्यामुळे तिला काही सुचेना. अजान अर्भकाला तिथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशाच अवस्थेत बसत उठत जवळच असलेल्या सरोवरापाशी गेली. तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला, मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले. नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता. त्याच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण स्त्री येत होती. तिच्या कडेवर 1 वर्षाचा लहान मुलगा होता. तिलाही जगात नात्याचे कुणी नव्हते. ह्या चिमण्या बाळाला आपण पाहून तिच्या मनामध्ये फार दया आली. नाळ सुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा, तिला काहीच समजेना. आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंस्त्र पशु याला मारून टाकतील. काय करावे बरे. क्षणभर तिला काही सुचेना. तेवढ्यात एका यतीच्या वेशाने भगवान शंकर तेथे आले आणि त्यांनी तिला सांगितलं, तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने. ह्याच्यामुळे लवकरच तुझा भाग्योदय होईल. हा क्षत्रिय कुमार आहे, तरी पण स्वतःच्याच मुलासारखा तू त्याचा सांभाळ कर. मात्र दुसऱ्या कोणालाही ही गोष्ट सांगू नको. एवढे सांगून शंकर लगेचच गुप्त झाले. उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासास सुरुवात केली. स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले, तर राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले. दोघांना कडेखांद्यावर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागत असे. कोणी विचारलेस तर हे माझ्याच पोटचे दोन्ही मुलगे आहेत असे ती सर्व विचारणाऱ्यांना सांगत असे. अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एकचक्र नावाच्या नगरात आली. तिथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले. शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते. त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती. महान श्रेष्ठ अशा शांडिल्य ऋषींच्या देखरेखीखाली त्या मंदिरात यज्ञयाग सुरू होता. उमा आपल्या दोन्ही पुत्रांना त्या शिवालयात घेऊन आली व पूजा पाहत तेथे उभी राहिली. धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पाहत शांडिल्य ऋषी म्हणाले, अरे रे रे, दैवाची गती किती विचित्र आहे पहा. हा खरे तर राजपुत्र, पण आज दीन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा घेण्यासाठी आपल्या समोर आला आहे. उमेने शांडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले, महाराज, आपण तर त्रिकालज्ञानी आहात. तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजते. महाराज, आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहेत, जिवंत आहेत का नाहीत, हे मला सांगा. तेव्हा तिला उठवत शांडिल्य ऋषी म्हणाले, या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता. एकदा काय झाले, हा शिवप्रदोषाचे वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता. तेवढ्यात त्याच्या शत्रूंनी त्याच्या नगरावर हल्ला केला. नगरात सर्व बाजूंनी वेढा पडला होता. तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूशी लढायला रणांगणात गेला.
त्याच्या आईने सुद्धा असेच एकदा केले होते. हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही, म्हणून आता जन्मतःच हा आई वडिलांना पारखा झाला आहे. म्हणून प्रदोषाचे वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे. कधीही शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये. प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नृत्य करीत असतात आणि सरस्वती वीणा वाजवीत असते. पुरोहित सुस्वर बासरी वाजवीत असतो. लक्ष्मी छानसा ताल देत असते, तर भार्गवी मधुर आलाप घेत असते. शिवाचा परममित्र तो यक्षपती तो हात जोडून समोर उभा असतो. सगळेच्या सगळे यक्ष, गण, गंधर्व, किन्नर, देव तेथे सभोवती उभे राहून शंकराचे नृत्य पाहत असतात. असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे. मुनिराज, आपण मला एवढे चांगले व बहुमोल असे ज्ञान दिलेत. मी आपल्याला आता शरण आलेली आहे. आता माझा हा पुत्र दरिद्री का झाला हे सांगावे. उमा विनयाने म्हणाली, तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला, अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली, पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही. शंकराचे पूजनही केले नाही. हे लक्षात ठेवायला हवे. शांडिल्य ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले. मग उमेने आपली दोन्ही पुत्र आदराने ऋषींच्या पायावर घातले. ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले. पक्ष प्रदोष, शनी प्रदोष हे जास्त महत्वाचे असतात. त्या त्रयोदशीत काही खाऊ नये, सत्कर्म करावे. 3 घटका रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी. प्रथम गायीच्या शेणाने भूमी सारवावी. नंतर तेथे कर्दळी केळीचा छानसा मंडप तयार करावा. त्यावर सुगंधी फुलांच्या माळा सोडाव्यात. आपण स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे. पांढरे गंध आणि पांढरी सुवासिक फुले घ्यावीत. मग आपल्या समोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथासांग यथाविधी शंकराचे पूजन करावे. दक्षिण भागाला मुरांतकाची पूजा करावी आणि उजव्या बाजूला अग्नी असावा. त्याचप्रमाणे गजानन, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव यांचीही योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी. 8 दिशांचेही पूजन करावे. पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे. उमेने समोर ठेवलेल्या धर्मगुप्त आणि सुचिरव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला. मग ते दोघेजण काही दिवस एकचक्री नगरातच राहिले. दोघांनी 4 महिने प्रदोष व्रताचे मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले. अशा रीतीने ते दोघेजण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत आचरत होते. एकदा ब्राह्मणपुत्र शुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातली त्याच्या समोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोहरांनी काठोकाठ भरलेला हंडा त्या दरडीमधून बाहेर पडला. आपल्या घरी तो हंडा शुचिव्रत घेऊन आला. उमेला फार आनंद झाला. शुचिव्रताने आपला भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला. एकदा दोघेजण एका वनात विहार करत असताना त्या वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींच्यात एक मुलगी धर्मगुप्ताने पाहिली. पुढे गेल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अंशुमती दिसली. ती एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती. अंशुमती ही या धर्मगुप्ताकडे एकटक पाहत असताना तिला आठवले, तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजेच श्री शंकराला विचारले होते, माझी ही स्वरूप सुंदर आणि परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ? तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले, धर्मगुप्त नावाचा सत्यरथ राजाचा मुलगा आहे, तो माझा परमभक्त आहे, त्याला तुझी कन्या दे. महेशाने सांगितलेला तो तरुण हाच का असेल? हा किती सुंदर दिसतो आहे. क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्रच जणू काही वर आला आहे असे वाटते आहे. अंशुमती स्वतःशीच असा विचार करीत होती. प्रथमदर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली. मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी व दुसऱ्या बाजूला पाठवले आणि अंशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्या जवळ बोलावले. त्याच्यासाठी तेथे मऊ मऊ पल्लवांचे तिने आसन तयार केले. राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला. तोही आता मोठ्या खुशीत होता. शेवटी धीर धरून ती म्हणाली, तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसी आहे. आपला मुखचंद्रमा पाहतच माझे मन आनंदाने नृत्य करत आहे. माझे नेत्ररूपी भुंगे तुझ्या कमलाभोवती गुंजन करीत आहेत. प्रिया मला आपली म्हणा.
मग अंशुमतीने आपल्या हातांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी मौक्तिकांची माळ काढली आणि राजपुत्राचे चरणावर ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, हे सुंदर युवती, मला आई वडील नाहीत. माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी घेतले आहे. मी दरिद्री आहे. तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही. आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण 3 दिवसांनी याच स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे. मी माझ्या पित्याला सर्व सांगून येथे लग्नासाठी घेऊन येते. असे बोलून तेथून अंशुमती चटकन निघून गेली. धर्मगुप्ताने ही सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला आणि आईला सांगितली. गंधर्व कन्या अंशुमतीने सांगितल्याप्रमाणे 3रे दिवशी दोघेही पुन्हा त्या वनात गेले. गंधर्व राजा सहपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता. ते दोघे येताच आपला सर्वगुण संपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला. नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेचच तेथे बोलावून घेतले आणि मग 4 दिवस मोठ्या थाटात, धूमधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला. स्वर्गातील वस्त्रे आणि दागिने त्याने सन्मानाने वहिनीला अर्पण केले. 1,00,000 रथ, 10,000 हत्ती, 1,00,000 सुंदर घोडे, 1,00,000 दासदासी, रत्नांचे भांडार आणि स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावयाला अर्पण केले. अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापतीही त्याच्या बरोबर दिला. उमेला मोठा मान सन्मान देऊन संतुष्ट केले. अंशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती. त्याच्यासमोर मंगलवाद्यांचा गजर होत होता. चतुरंग सेना सभोवताली होती. हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला. त्याने संपूर्ण नगरात वेढा घातला. गंधर्वाचे बळ फार मोठे होते. त्यांनी विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला. धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दुर्मशन राजाला त्यांनी धरून आणले, पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले. आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले. मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला. उमा मातेला आणि आपला ज्येष्ठ बंधू शुचिरव्रताला योग्य प्रकारे मानसन्मान देऊन धर्मगुप्ताने पुढे 10,000 वर्षे उत्तम प्रकाराने राज्य केले. अशा रीतीनं प्रदोष व्रताचा महिमा आणि शिवपूजा करताना ती सातत्यानं अखंडितरित्या पूर्ण करूनच मग पूजाविधी आपण संपन्न करायला हवा, असा एक शुभ संदेश या अध्यायामधून आपल्याला मिळतो आहे. आपण उद्या भेटूयात नवीन अध्यायासह. तोपर्यंत हरिओम.